शक्तिपीठ महामार्गाची चर्चा गेल्या 2 वर्षांपासून सुरू आहे, पण मागील काही महिन्यांमध्ये हा मार्ग रद्द करण्याची मागणी होताना दिसत आहे. या मार्गाला शेतकरी, नागरिक आणि राजकीय नेते विरोध करत आहेत. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हा मार्ग रद्द करण्याची मागणी का होत आहे. त्याआधी थोडक्यात नागपूर गोवा एक्सप्रेसवे कसा असेल ते पाहू. नागपूर गोवा प्रस्तावित महामार्ग जवळपास 802 किलोमीटर लांबीचा आहे. हा मार्ग महाराष्ट्रामधील 12 जिल्ह्यातून जाणार आहे. यामध्ये वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. या 12 जिल्ह्यांमधील जवळपास 27,000 एकर एवढी जमीन या मार्गासाठी लागणार आहे. हा मार्ग प्रवेश नियंत्रित असल्यामुळे नागपूर ते गोवा प्रवासाचा वेळ 21 तासांवरून 10 तासांपर्यंत कमी होऊ शकतो. नागपूर गोवा महामार्ग 2 ज्योतिर्लिंगांना आणि कोल्हापूरमधील महालक्ष्मी, तुळजाभवानी व रेणुका देवी यांसारख्या अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना जोडणार आहे. हा मार्ग विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामधून जाईल, ज्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात थेट दुवा निर्माण होणार आहे. या प्रदेशांमध्ये व्यापार, पर्यटन, रोजगार मोठ्या प्रमाणात वाढेल. एक्सप्रेसवेमुळे पर्यटनाला चालना मिळेल. पश्चिम घाटात आणि उत्तर गोव्यामध्ये तसेच विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तीर्थक्षेत्र पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल. या दोन्ही प्रदेशांमध्ये मोठे धार्मिक स्थळे आहेत. नागपूर गोवा मार्ग शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांमध्ये विकासाला चालना देण्यास मदत करेल. 12 जिल्ह्यांमधून जाणाऱ्या या मार्गासाठी 27,000 एकर एवढी सुपीक जमीन संपादित केली जाणार आहे. राज्य मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हा मार्ग रद्द करण्यासाठी मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. काँग्रेसचे आमदार सतीश पाटील आणि इतर आमदारांनी हा मार्ग रद्द करण्याची मागणी केली आहे. एवढी घाई करून हा रस्ता नेमका कॉन्ट्रॅक्ट कुणाला देणं जाणार आहे यासाठी हा रस्ता केला जातो का? नागपूर रत्नागिरी हायवे ऑलरेडी अस्तित्वात आहे. हा यासाठी अनेक आंदोलने केली आहेत. या मार्गावरती रस्ता उपलब्ध असताना शक्तिपीठ महामार्गाची काय गरज आहे असा प्रश्न त्यांनी केला. या मार्गामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे कमी प्रमाणात जमिनी आहेत ते शेतकरी भूमिहीन होणार आहेत. यावरती खासदार शाहू महाराज म्हणाले की हा प्रकल्प एकतर्फी जाहीर करण्यात आला असून तो शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हिताचा नाही. नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी अनेक रस्ते आहेत. लोकांनी किंवा शेतकऱ्यांनी या एक्सप्रेसवेची मागणी केली नसती तरी सरकार हा प्रकल्प जबरदस्ती लादत आहे. जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत त्यांचा विरोध राहील, असे त्यांनी मागील महिन्यात सांगितले. या एक्सप्रेसवेमुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड होऊ शकते व याचा पर्यावरणावरती परिणाम होईल, असे कृषी समितीच्या शिष्टमंडळाचे मत आहे. या मार्गाला अनेक जिल्ह्यातील रहिवाशांनी विरोध केला आहे व शेतकऱ्यांनीही भूसंपादनाला विरोध केला. यावरती MSRDCने शक्तिपीठ एक्सप्रेसवेसाठी पर्यावरण मंजुरीचा प्रस्ताव मागे घेतला आहे व भूसंपादन सुद्धा थांबवले आहे. हा मार्ग नागपूर ते गोव्याला सिंधुदुर्ग मार्गे जोडणार होता. अनेक भागात प्रकल्पासाठी भूसंपादनाला लोकांनी विरोध केला. या मार्गासाठी विरोध करणारी प्रमुख कारणे: शक्तिपीठ महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात सुपीक जमिनीचे संपादन होणार आहे. शेतकऱ्यांना भीती आहे की जमिनीचा मोबदला कमी प्रमाणात मिळेल. शक्तिपीठ महामार्ग पूरपट्ट्यामधून जाणार आहे, ज्यामुळे पुराची भीती वाढेल. नद्यांच्या प्रवाहाला या मार्गामुळे अडथळे निर्माण होतील, असे काहींचे मत आहे. या मार्गासाठी सुमारे 85,000 कोटी एवढा खर्च येणार आहे आणि हा खर्च सरकार कुठून करणार आहे याची माहिती देत नाही. यासाठी वर्ल्ड बँकेकडून कर्ज घेत असल्याचे बोलले जात आहे. आता सरकार या मार्गाचे संरेखन बदलते की शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन शक्तिपीठ महामार्ग पूर्ण करते ते पाहणे गरजेचे आहे. यावरती तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा असे व्हिडिओ पाहण्यासाठी.